पण आपल्या किचनमध्ये फोडणीची भाजणी किंवा मोकळी भाजणी करणार आहोत. त्याच्यासाठी आधी प्रथम काय आहे, ही 1 वाटी मी भाजणी घेते. ही आपली थालीपीठाची किंवा कडबोळ्याची भाजणी आहेत. ही घरी केलेली भाजणी आहे. याची लिंक तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला मिळणार आहे. त्यानंतर त्याच्यासाठी हा कांदा घेतला आहे. आता आधी प्रथम मी काय करते तर तुम्हाला कांदा फोडणीला टाकून मी पहिल्यांदा फोडणी तयार करते आणि पुढची कृती तुम्हाला दाखवते. फोडणी होईपर्यंत आपल्याला बाकीचं सगळं साहित्य घालून तयारी करता येईल. आता आपण प्रथम इकडे फोडणी तयार करायला ठेवूया आणि मग बाकीची तयारी करूया. तर तेल घातलं आहे मी 2 चमचे. मोहरी. ह्या भाजणीला फोडणी जरा व्यवस्थित लागते. ज्यांच्याकडे माणसं भरपूर आहेत आणि थालीपीठं लावायला बराच वेळ मोडतो, मग अशावेळी जर ही भाजणी केली तर एक मस्त पर्याय म्हणून छान आहे. डिशमधून भाजणी दिली की झालं. नाही तर थालीपीठं भरपूर वेळ लावायला लागतो, त्याच्यामुळे हा झटकन पर्याय आहे. मोहरी घातली आहे. तर जिरं घालणार आहे. जिरं आता आपलं चांगलं तडतडलं आहे. मोहरी वाजत नाही. तांबडी मोहरी असली की वाजते. ही मोहरी फार वाजत नाही. आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला छोटी वाटी कांदा घालणार आहे आणि 2 कढीपत्त्याची पानं ती जरा मी चुरून टाकली आहे. आता हा कांदा आपण छान परतून घेऊया गोल्डन होईपर्यंत. दाखव फोडणी तयार होते तोपर्यंत आपण भाजणीची तयारी करूया. तर आपण 1 वाटी भाजणी घेतली. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, हळद, जसं आपण थालीपीठाला साहित्य घालतोय तेच साहित्य घालणार आहे. लाल तिखट, हिंग, बाकी जिरं धने बिने सगळं याच्यात असतं, त्याच्यामुळे ते काय घालणार नाही आहे. आणि आता थोडा त्याला अशी चव येण्यासाठी म्हणून आपण हे पीठ ताकात भिजवणार आहोत. एकदम वेगळा प्रकार आणि छान लागणारा प्रकार आहे. सो भिजवून घ्यायचं आहे. एकदम आंबट ताक नाही, थोडं पाणी घातलं तरी चालतं, पण ताक जर बेताचं आंबट असेल आणि ताकात भिजवलं तरीही चालतं. तर हे ताक आमचं ताजं केलेलं आहे म्हणून मी ताकात भिजवली आहे. आपला कांदा आपला तयार होतोय तोपर्यंत हे पीठही तयार होणार आहे. असं करून घ्यायचं. मोकळी भाजणी याला म्हणतात, मोकळी भाजणी. खूप सुंदर प्रकार आहे आणि झटकन होणारा. फक्त भाजणी त्याला खमंग हवीच चांगली. थोडं वाटलं तर पाणीही घालू शकतो. पाणी पण घातलं. असं आपण हे सैलसर पीठ भिजवून घेऊया, म्हणजे ते मोकळे असे छान भाजणी आपले होतात. हे बघा आपलं हे पीठ भिजवून तयार आहे. आपला कांदाही छान तळत आला आहे. त्यामध्ये आपण हळद घालणार आहोत. हिंग आपण हिंग घातलाय फोडणीत, त्याच्यामुळे काय प्रश्न नाही. तर ही फोडणी आपण छान अशी परतून घेऊया. थोडा अजून कांदा पाहून दे. ते आपण त्याच्यावर हे पीठ ओतणार आहोत. खमंग प्रकारे अगदी रोजच्या साहित्यात थालीपीठं लावण्यापेक्षा तुम्हालाही वाटेल हे कितीतरी सोपं आहे. यात थोडं ताक घातल्यामुळे खूप चव एकदम सुंदर येते. आपण चव बघायची घेऊन. काही जर कमी जास्त झालं असेल तर आत्ताच घालायचं. हे पीठ ह्याच्यात ओतूया. सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आणि ढवळायचं. पण ते परतूया. छान अगदी मोकळी होईपर्यंत आपण आता ही भाजणी शिजवून घेणार आहोत. आता मी झाकण टाकणार आहे वर. परतणार आणि झाकण टाकणार आणि मंद गॅसवर आपण शिजवून घेणार आहोत. छान मोकळी होतात ती भाजणी आणि खूप सुंदर लागतात. आता मी झाकण टाकते वर. पण हे सगळीकडे फोडणी आपली लागली आहे व्यवस्थित. आता हे शिजत ठेवूया.
आपण वाफ आली आहे का बघूया. आहा, किती सुंदर दिसतंय बघा. जितकं ते सुंदर दिसतं तितकंच ते छान लागतं. अजून ती मोकळी व्हायची आहेत. जशी जशी ती शिजतील तशी मोकळी होतील. आणि ह्याला तेल भरपूर लागतं. हे खाली जे असं लागतं ते खूप सुंदर लागतं, पण थोडं ते तळात लागतंच मुळी, त्याला काय पर्याय नाही. तर शिजली की आपली मोकळी भाजणी खाण्यासाठी तयार. आपली मोकळी भाजणी तयार आहेत. जशी जशी ती गार होत जाईल तशी ती आणखीन सुंदर मोकळी मोकळी होत जाईल. तर आपण ती डिशमध्ये काढूया. अशी ही आपली मोकळी भाजणी खाण्यासाठी तयार आहेत. तर ह्याच्यावरून आपण भरपूर नारळ, आवडत असेल तर कच्चा कांदा घातला तरीही चालतो, पण नारळ हवा. गरम त्याच्यावर मस्तपैकी ताजं ताजं लोणी. ही आपली मोकळी भाजणी खाण्यासाठी तयार आहे. तर ही भाजणी मी कशी केली तो माझा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. तुम्हाला भाजणी शिकायची असतील तरी भाजणीचा सुद्धा माझा व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्हाला लिंकमध्ये मिळू शकेल. त्याच्यामुळे भाजणीचाही व्हिडिओ बघा. ही मोकळी भाजणी कशी केली आहे हे पण माझा व्हिडिओ तुम्ही बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.